एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे। मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज खूप दिवसानंतर मी व्लॉग घेऊन येते, म्हणजे 2-3 दिवस झालेत, खूप दिवस नाही आहेत। मी आता खूप जास्तीत जास्त प्रयत्न करते की डेली रूटीन किंवा डेली व्लॉग टाकण्याचा। पण कसं होतं की आपण डेलीमध्ये रोज रोज काय टाकणार असं पण वाटतं कधी कधी। त्यामुळे आज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी व्लॉग घेऊन आली आहे, नवीन काहीतरी कंटेंट घेऊन आली आहे। आणि आज मी करणार आहे आपल्या पालकपुरी। तर मी म्हटलं सहज भाजी मंडईमध्ये मला छान अशी पालक दिसली, मी म्हटलं फ्रेश सुद्धा आहे आणि म्हटलं चला आपण खूप दिवस झाले पालकपुरी नाही खाल्ली। आणि थंडीच्या दिवसामध्ये तर गरम गरम खायला आवडतंच, कारण की आता पाऊस पण पडतोय, थंडी पण वाजतीये, मध्येच गरम पण होतोय। तुमच्याकडे सुद्धा असंच होतंय का नक्की मला कमेंट करून सांगा। आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर भयंकर पाऊस पडतोय, त्यामुळे तर आत्ताच पाऊस होऊन गेला, म्हटलं पालक आणला होता तर मस्तपैकी पालकपुरी करावी आणि तुमच्यासोबत ती सुद्धा शेअर करावी। मी कशी करते ते साधी सिंपल रेसिपी आहे, जास्त काही तामझाम नाही आहे। आणि तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, असंच सपोर्ट करत राहा। तर मी पालकपुरी करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच तुम्हाला माझं संध्याकाळचं जे काही रुटीन आहे, संध्याकाळचं म्हणजे तसं तर आता रात्रच झाली आहे, कारण की आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत, सॉरी रात्रीचे 7:30 वाजलेत। त्यामुळे आणि मी थोडासा लेट व्लॉगला स्टार्ट करते आणि कसं वाटतोय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि स्टे ट्यून गाईज। त्या जो 2 भाज्या आहेत ना, शेपू आणि कोथिंबीर आहे, ती नंतरून नीट करते, कारण की भयंकर उशीर झालाय आणि मला सगळा स्वयंपाक करून पुऱ्या सुद्धा करायच्या आहेत। त्यामुळे की माझ्या मम्मीला जसं मी करताना बघितलं होतं तसंच मी करते पालकाच्या पुऱ्या। असं काही माझी स्पेशल रेसिपी नाहीये ही। पालक आहे ह्याची एक टाइमची भाजी होईल, कारण की आम्ही दोघंच राहतो घरामध्ये, त्यामुळं। आणि ह्याच्या पुऱ्या करूयात आपण। मग हातात होती पालक, म्हटलं पटकन निवडून डब्यामध्ये भरून घेता येईल आणि ह्याची उद्या किंवा परवामध्येच भाजी करेल, कारण की पालेभाज्या आता पावसाचे दिवस आहेत, लगेच त्याला पाणी सुटतं, लगेच त्या खराब होतात आणि वास पण असा डेंजरस येतो। त्यामुळं तर आता पहिले पुऱ्या करूयात आणि त्याच्यानंतर मग उद्या परवामध्ये मी तुम्हाला पालकाची सुद्धा रेसिपी शेअर करेल। तर आहे ना, आता आहे ना पालक स्वच्छ असा धुवून घ्यायचा। तर तुम्ही मला सगळे बोलसाल की तू ओट्यावरती का चिरतीये, तर ओटा मी आधी पहिले स्वच्छ धुवून घेते स्वयंपाक करण्याच्या आधी। सकाळ संध्याकाळ माझा 2 टाईम ओटा धुवून होतो, त्यामुळे कारण की शोण वगैरे आहे घरात, कसं आपल्याला रिस्क नको केस वगैरे पडण्याची, त्यामुळे ना मी पहिलेच धुवून वगैरे घेते आणि मगच स्वच्छ पुसून घेते आणि मगच ओट्यावरती स्वयंपाक करते। आणि चॉपिंग बोर्डवर किंवा ताटामध्ये चिरायला काही नाही, पण मला आहे ना ते खूप अवघड जातं अशा पालेभाज्या चिरायला। बाकी कांदा टोमॅटो जे छोटं असतं ना थोडं थोडं ते मी ताटामध्ये चिरू शकते, पण जे पालेभाज्या असतात ना तर त्या नाही जमत। त्यामुळे आणि पहिले तर पाणी ठेवायचं उकळण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आणि पालक मस्त असा शिजवून द्यायचा। त्याच्यामध्ये मीठ वगैरे तर मी तरी नाही टाकत, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण की पुढे मग डो मळताना आपलं जजमेंट चुकू शकतं। त्यामुळे मी त्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही टाकत, स्वच्छ असं पालक धुवून चिरून फक्त टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये।
पालक शिजायला ठेवलेला आहे मी, कारण की ते शिजून बारीकच होणार आहे, पण ते पातेल्यामध्ये लहानवाल्या बसलं नसतं, त्यामुळे मी मोठ्या पातेल्यामध्ये टाकलंय पालक. आणि दोघांपुरतच पुऱ्या करायच्या, जास्त काही नाही करायच्या. आणि मी असंच करते की म्हणजे जास्त पालक वेस्ट झाला असता, जास्त जरी पुऱ्या केल्या असत्या तरी मला असं वाटतं ठीक आहे, खाणं होतं, पण कुठली पण गोष्ट लिमिटमध्ये खाल्लेली चांगली असते असं मला वाटतं. कारण की जास्त खाल्ल्यानंतर आपल्याला त्याची परत कधी क्रेविंगच होत नाही, 2-3 महिने तरी अजिबात होत नाही. त्यामुळे मी एकदम थोडंसंच करते. आणि म्हटलं दुसऱ्या ह्याची म्हणजे एका गटीमध्ये 2 भाज्या होतातच माझ्या सहजासहजी, मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण पालकची गरगटी करूयात. तशी तर आम्हाला दोघांना पण आवडत नाही. आता आम्ही फर्स्ट टाइमच करणार आहे मी स्वतः, कारण की मी ह्याच्या आधी कधीच केली नाहीये. हे पण मी तुम्हाला सांगते, कारण की मी कधी ट्राय पण नाही केली आणि आवडत पण नाही. त्यामुळे बघू आता ट्राय करून आपण. त्यामुळे पटपट पटपट लसूण सोलून घेते आणि भाजी पण टाकायची आहे मला. तर बघूयात भाजी काय करायची आहे ते, त्याच्यावर नंतर मग बघूयात आपण काय करणार आहे. ह्यांना विचारते मी पहिले की भाजी काय करू, आणि जर ते बोलले की कर असं असं हे तर मग करणार ती भाजी. तर बघूयात आपण. पालक नितळून घेतलाय मी, बघू शकता यातलं पाणी सगळं काढलंय आणि हा असा होतो शिजल्यावरती काही. तर आता आपण ह्याला स्मॅश करूयात. तर तुम्हाला जर आहे ना अशी झटपट अशी भाजी करायची असेल ना, तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तर सगळ्यात पहिले काय करायचं, तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचं, कढीपत्ता आणि थोडासा लसूण टाकून घ्यायचा. आणि ते थोडंसं लसूण असं खरपूस असं भाजून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो मस्त असं शिजवून घ्यायचं एकदम झाकण वगैरे ठेवून. आणि मीठ वगैरे टाकायचं, हळद वगैरे टाकायची आणि त्याच्यामध्ये आपले सुके मसाले जे असतात ना ते ॲड करायचे. त्याच्यामध्ये टाकायची लाल मिरची पावडर, काळं तिखट, गरम मसाला असेल तर गरम मसालाही टाकू शकता, पण मी नाही टाकत, अवॉइड करते त्यामुळं. आणि छान अशी भाजी लागते. लाल मसाला आणि काळं तिखट जरी टाकलं तरी छान लागते भाजी. आणि मस्त अशी वाफवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आहे ना वरतून आहे ना कॅप्सिकम टाकायचं. कॅप्सिकम टाकलं ना ते अर्धवट शिजवून द्यायचं. त्यामुळे ना त्याचा जो क्रंचीनेस असतो ना तो अर्धवट शिजल्यानंतर जो लागतो ना तो एकदम छान लागतो आणि एकदम छान लागते भाजी. आणि झटपट होती, मोजून 5 ते 10 मिनटातच भाजी होती, जास्तीत जास्त तर 5 मिनटामध्येच होऊन जाते. आणि आपल्या आवडीनुसार तिखट मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि एकदम छान होती भाजी आणि झटपट होते. आणि मला जास्त काही तामझाम करायची गरज पण नाही लागली डाळ भात वगैरे, कारण की ही भाजी असली आणि थोडासा भात जरी केला ना तरी छान लागतं एकदम. आणि नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी वाटते हे पण सांगा. आणि आता तुम्ही म्हणसाल की ही बोलली पालकपुरी करून दाखवणार आहे आणि पालकपुरीमध्ये काय काय टाकायचं हेच नाही माहिती. तर सो सॉरी, कारण की मला फोन आला होता आणि मी फोनवर बोलत बसले होते आणि मी फोनवर बोलतच डो मळून घेतला. तर मी तुम्हाला सिम्पलमध्ये सांगते त्याच्यामध्ये काय काय टाकायचं. आपले जे घरगुती मसाले असतात ते टाकायचे, हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं आणि ओवा आणि जिरे टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची. आणि मस्त असा डो आहे ना तयार करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये आहे ना एक म्हणजे तर ते ना स्मॅशरनी स्मॅश करायचं, मिक्सरला नाही फिरवायचं, कारण की मिक्सरला जर फिरवलं ना तर ते पूर्ण आहे ना असं पाणी होतं त्या पालकाचं आणि त्याचं असं स्ट्रक्चर आहे ना असं नाही दिसत पुऱ्यांचं त्यामुळे. आणि बघताय तुम्ही किती सुंदर अशा पुऱ्या होतात आहेत. आणि मी सगळ्या पुऱ्या एक एक करून तळून मस्त अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी. आणि आता खाणार आहे छान छान गरम गरम. आणि छान झाल्यात, मी 1-2 खाऊन बघितल्या आहेत करतच. आणि मी सगळे काही शेप केलेत. हे मला म्हणत होते तू पूर्ण काय म्हणतात मॅथ्स केले आहेत पुऱ्यांमध्ये. हे ट्रायंगल, हे पण ट्रायंगल आहे, 1 मिनिट. परत हे रेक्ट्रायंगल, सर्कलवाली पण पुरी आहे. परत हे स्क्वेअर. मला ते बोलतात ते तू सगळं पूर्ण जॉमेट्री इथं केलेलं आहे. तर बघा तुम्ही कशा वाटतात ते. आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि जर ट्राय केल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आणखीन एक गोष्ट, जर आपण जर आहे ना पालक जर ग्राइंड केला मिक्सरमध्ये तर हे असं दिसत नाही, नाही का, हे अशी दिसते ना पालक थोडी थोडी, ती तशी दिसत नाही. मग काय करायचं, स्मॅश केलं ना की मग म्हणजे असं हातानेच चुरून घ्यायचं, जास्त काही बारीक नाही करायचं स्मॅशरनी. असं करून बघितलं ना तर कसं छान असं स्ट्रक्चर पण छान दिसतं आणि मध्ये मध्ये पालक सुद्धा टेस्टला येतो, त्यामुळे छान लागतं. आणि ते जर ग्राइंड केलं ना मग ती पूर्ण पातळ पेस्ट होते आणि ती एवढी काही छान लागत नाही. तर कशा झाल्यात नक्की मला कमेंट करून सांगा. जेवण करून केलेलं आहे आणि
एकदम छान अशी भाजीसुद्धा झाली आहे आणि पुऱ्या तर अप्रतिम झालेल्या आहेत. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि भाजीसुद्धा ट्राय करा आणि केली तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.